असणार आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत 54 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्या, वटहुकूम काढा, सरसकट आरक्षण द्या, पण कुठेही आतापर्यंत मान्य झालेलं नाही. तुम्ही मुंबईला जाताय, तुमच्या कुठल्याही मागण्या आतापर्यंत मान्य झालेल्या नाहीत, काय सांग? अरे मुंबईला तर जाणारच ना. मुंबईला गेल्याशिवाय गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय कसा मिळणार? ही शेवटची आरपारची लढाई, आरपारची लढाई, टोकाची लढणार आणि आरक्षण मिळवणार. मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय आता मागं नाही सरकायचं, सरकारणार सुद्धा. तुम्ही म्हटले होते की अंतरवालीच्या बाहेर पाय ठेवला की चर्चेचे दार बंद, चर्चा सुरू राहणार. एक दोन जण म्हणले राहू द्या, चर्चेत काय होत फरक पडतोय आणि काय चर्चेत होणार आहे? जरी केली नाही केली तरी मी त्यांचं ऐकतच नाही. चर्चा केली तरी ऐकत नाही, नाही केली तरी ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे ते नियमात आणतच नाहीत, सगळं खोटं खोटं घेऊन येतं. आम्ही म्हणतो नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र द्या, ते देतोच म्हणाले चर्चेला, देतोच दे ना. त्यामुळे ते लोकांना असं वाटलं खुली ठेवली तरी आपला माणूस आपल्या समाजाच्या बाजूने, चर्चा खुली ठेवली तरी नाही खुली ठेवली तरी समाजाच्या बाजूने आपला माणूस. त्यामुळे ते म्हणले तुम्ही चर्चा खुली ठेवली काय? नाही ठेवली काय? राहू द्या खुली, राहू द्या खुली, यायचं तर. मुख्यमंत्र्यावर तुमचा विश्वास होता. काल मुख्यमंत्री असं म्हणले की आम्ही सकारात्मक आहोत, तुम्ही विश्वास ठेवा. आमचा पहिल्यापासूनच त्यांच्यावर विश्वास आहे. आजही देवेंद्र फडणवीस साहेबांवर पण आहे, सगळ्याच सरकारवर आहे विश्वास पहिल्यापासूनच आहे. विश्वासाचं का? त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून तर वेळ दिला होता ना. आणि आता काही विश्वास थोडाच गेला आहे आमचा. मुंबईला चाललो आहे मी आरक्षण त्यांच्याकडून आणायला, विश्वास आहे म्हणूनच चाललो. विश्वास त्यांनीच आमच्यावर ठेवावा की आपली जनता आहे, याच जनतेनं आपल्याला या गादीवरती बसवलं आहे. याचं सगळं लक्षात ठेवून जनतेचं पालकत्व त्यांच्याकडे हेही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे येणारे लेकरं त्यांचेच आहेत, त्यांनाही सांभाळलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे. आम्ही तर त्या दृष्टिकोनातून तिकडे यायलो आणि ही लढाई आता आम्ही जिंकणार आहे. काही झालं तरी जिंकणार आहेत. मुंबईच्या गल्ली गल्लीत नुसते तुम्हाला 26 तारखेला मराठी आणि मराठी दिसणार. 178 सभा, अनेक वेळी शिष्टमंडळ आले, ते चर्चा, मराठा आरक्षणाबाबत अनेक वेळा काथ्याकूट झाला, निष्फळ काहीच नाही. राग आहे मनात असणार, साहजिकच आहे ना. एवढा मोठा समाज राज्यातला, प्रत्येकानं राजकीय स्वार्थासाठी या माझ्या मायबाप समाजाचा वापर करून घेतला. आज या गोरगरिबांच्या लेकरांना गरज लागली तर कोणी पुढे येणार? राग का नसणार? जर सरकारी नोंदी सापडलेल्या 56 लाख असून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही, ही किती घोर फसवणूक आहे. आणि काहीच नसतं तर मायबाप मराठा समाजानं समजून घ्या, काहीच पुरावे नसते तर आपल्याला कव्हाच आरक्षण दिलं नसतं यांनी, कव्हाच. आपण नुसते मोर्चेच काढत राहिलो असतो, नुसते रास्ता रोको आंदोलनच करत राहिलो असतो. आपल्या नोंदी असून द्यायनात तर नसतं तर हे आरक्षण आपण स्वप्नातसुद्धा बघू शकलो नसतो, स्वप्नातसुद्धा बघू शकलो नसतो आपण, स्वप्नातसुद्धा. म्हणून मराठा समाजाला विनंती आहे, हे असून द्यायनात तर नसतं तर काहीच दिलं नसतं. उगा आता खंबीर नमुने लागले सरकारला, आंदोलन करणारे आणि आंदोलनाला साथ देणारे बी करोडो मराठी म्हणून हे ठेप्याला आलेत. यांच्याकडून आरक्षण घेणार, हे कसे देत नाही ते आता आम्ही बघतो. आजपासून त्याची सुरुवात झाली, आता पहिला अध्याय सुरू. प्रकाश आंबेडकर यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता, तुम्ही त्यांचा एक सल्ला ऐकलाही. पुन्हा ते असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी आता सामाजिक भूमिकेसह राजकीय भूमिका पण घ्यायला पाहिजे, लोकसभेचा विचार करायला पाहिजे. ते खरं बोलतायत म्हणून त्यांचे सल्ले मी मानतो. ते खरं बोलतात आणि निर्भीडपणानं बोलतात, काही विचार नाही करत ते बोलताना. म्हणून मग मी त्यांचे ऐकतो सुद्धा, नाही असं नाही. परंतु आज ज्वलंत मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आमच्यापुढं. अगोदर मराठ्यांचे पोरं आरक्षण देऊन मोठं करणं आमच्या पुढचा प्रश्न आहे. सध्या आमच्या पुढं तो प्रश्न नाही आहे आज रोजी. उलट त्यांनीच आमच्या बाजूनं उभा राहून या राज्यातला सगळा त्यांच्या ऐकण्यातला जनता त्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी पाठवावी आणि आमच्या सोबत आमच्या लेकराच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी उभा राहावं प्रत्यक्ष. आणि यास महाराष्ट्रातलेही सगळ्या आमदार मंत्र्यांनी उभा राहावं ही त्यांना विनंती. मराठा समाजाच्या सगळ्यात आणि ताकदीनं राहावं. नाही राहिले तर आमच्या डोळ्यात आम्हाला दिसणार. आम्ही तर निघालोत लढायला. हे जर नाही राहिले मराठा समाजाच्या लेकराच्या बाजूने उभा, मराठा समाजाचे सत्ताधारी आणि विरोधातले, आम्ही सज्ज झालोत लढायला. करोडोनं सज्ज झालाय महाराष्ट्रातला मराठा समाज. आरक्षण मिळवणारच याच्यावरती आता टाइम. गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षण मिळून आता टाकायचा म्हणजे टाकायचा. फक्त मराठ्यांनी घराच्या बाहेर निघा म्हणजे निघा.
मनोज जरांगे पाटील आणि मराठा मुलांच्या गुलाल टाकायचाच असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.